हे खत तयार करून जर तुम्ही तुळशीच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी या झाडाला कोणते खत द्यायचे, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी तिला जास्त खते देण्याची जरी आवश्यकता नसली तरी या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी चालेल, अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे 3 ते 4 तास एवढे जरी ऊन या झाडाला मिळाले तरी देखील हे पुरेसे होते। आता उन्हाळ्यामध्ये ऊन हे जास्ती असते तर त्यामुळे झाडाला या कडक उन्हापासून त्याचे संरक्षण करावे, नाही तर झाड हे खराब होते, सुकते। तुळशीच्या झाडाला चांगली वाढ होण्यासाठी झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये करायचे एक काम म्हणजे या झाडाच्या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची। त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात। त्याचबरोबर या मातीतील वरच्या बाजूची माती ही गरम झाल्यामुळे त्या अशा मातीमध्ये बुरशी किंवा कीड लागण्याची देखील हे प्रमाण कमी असते आणि आपण जी पण खते पाणी देतो ती अशा मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होत असतो। तुळशीच्या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यावे, अगदीच कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही, कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील खराब होण्याची शक्यता असते। हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाला 2 ते 3 दिवसातून एकदा जरी पाणी दिले तरी देखील हे पुरेसे होते। मात्र आता उन्हाळ्यामध्ये या झाडाला दररोज पाणी देण्याची ही आवश्यकता असते, कारण कडक उन्हामुळे कुंडीतील माती ही लवकर कोरडी होते। त्यामुळे ह्या झाडाला दररोज हे पाणी द्यावे आणि पाणी देताना देखील झाडाच्या या शेवटच्या मुळापर्यंत अगदी व्यवस्थित पोचेल इतपत भरपूर असे या झाडाला हे पाणी द्यायचे आहे। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी झाडावरती जेव्हा अशा प्रकारे मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा ह्या वेळोवेळी कट करून टाकाव्या, कारण जर आपण मंजिरी तशा सुकेपर्यंत ठेवल्या तर त्याच्यामध्ये जे बी तयार होते ते बी तयार करण्यामध्ये झाडाची सर्व जी एनर्जी आहे ती खर्च होते आणि आपल्या झाडाची जी वाढ आहे ती होत नाही। त्यामुळे अशा प्रकारे झाडावरती जेव्हा मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा त्या काढून टाकाव्या, म्हणजे झाडावरती आणखीन खूप सारे नवीन फुटवे येतील आणि आपले हे जे झाड आहे ते घनदाट होण्यासाठी ही मदत होईल। तुळशीच्या झाडाला खते देण्यासाठी आपल्या घरामध्ये जी चहा पावडर, कॉफी पावडर आहे तिचा देखील आपण वापर केला तरी देखील झाडाची वाढ ही चांगली होते, कारण त्याच्यामध्ये देखील हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ही नायट्रोजनयुक्तच खताची आवश्यकता असते। आज आपण तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी मी या शेणखताचा वापर हा करणार आहे। शेणखत हे झाडाच्या वाढीसाठी अतिशय ताकदवर असे हे खत आहे। मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर करता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे। शेणखतापासून अशा प्रकारे मी लिक्विड खत तयार करून झाडाला देणार आहे। तर हे खत तयार करण्यासाठी हे जे शेणखत आहे ते 2 ते 3 दिवस हे पाण्यामध्ये अशा प्रकारे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे असतात ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही लिक्विड खते करून जर झाडांना दिली तर झाडांना ते एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करत असतात। त्यामुळे अशी ही लिक्विड खते तयार करून द्यावीत आणि हे जे आपण तयार केलेले लिक्विड खत आहे त्याचा देखील झाडाला तसाच डायरेक्ट वापर करायचा नाही, कारण तयार झालेले जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते। त्यामुळे आपण तसाच वापर केला तर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। त्यामुळे याचा वापर हा करताना पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच करायचा आहे, म्हणजे जर 1 मग हे खत तयार केलेले घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच या खताचा वापर आपण तुळशीच्या झाडाला हा करणार आहोत। झाडाला खताचा वापर करण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण जे खत देऊ
ते झाडाला हे व्यवस्थित पोचले जाईल आणि त्याचा चांगला असा हा फायदा होईल। तर अशा प्रकारे तुम्ही शेणखतापासून लिक्विड खत तयार करून जर तुळशीच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ चांगली होऊन ते हिरवेगार व घनदाट होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।